मुंबईमध्ये शनिवार अपघातवार ठरलाय। घाटकोपर आणि भायखळ्यामध्ये अपघात झालेले आहेत। घाटकोपरच्या LBS रोडवर कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर गेली। नशेत असलेल्या कार चालकानं तिघांना उडवलंय। तिघांचीही प्रकृती गंभीर आहे। तर तिकडे भायखळ्यामध्ये केपी रोडवर पार्सलचा ट्रक उलटलाय। वाहन चालकाला झोप आली आणि त्यामुळे अपघात झाला। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे घाटकोपरची दृश्य, कारचा भीषण अपघात झालेला आहे। फुटपाथ ओलांडून कार एका दुकानाच्या कठड्यावर गेली। तिघ जण याच्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। तर भायखळ्यात पार्सलचा ट्रक उलटला, चालकाला झोप लागली आणि त्यामुळे अपघात झाला। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। नंदकिशोर, आता घाटकोपर आणि भायखळा दोन्ही घटनास्थळांवर नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच जर पाहायला गेलं तर शनिवार हा आता अपघातांचा वार असल्याचं पाहायला मिळतं। आज सकाळी हे महत्त्वाचे जे दोन आहेत ते अपघात जे आहेत ते समोर आले आपल्याला पाहायला मिळतात। घाटकोपरच्या LBS रोडवरती हे संपूर्ण सकाळच्या दरम्यान पहाटेच्या दरम्यान हा खरं तर अपघात झालेला होता। एक जो ड्रायव्हर होता तो नशेत असल्याचा सुद्धा जो आरोप आहे तो स्थानिकांकडून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि एक गाडी जी XUV गाडी आहे ती बॅरिकेटिंग क्रॉस करून एका दुकानाच्या कठड्यावर जाऊन आदळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये तिघ जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला, तिघांनाही दोन ज्या तरुण आहेत आणि एक तरुण आहे, या तिघांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। चौकशी सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला भायखळा सुद्धा अशा पद्धतीचा जो अपघात आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतात। सकाळच्या सत्रात एक टपाल वाहतूक करणारा जो ट्रक होता तो पलटी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर ड्रायव्हर झोपल्याचा सुद्धा जो आरोप आहे तो करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत मधोमध हा संपूर्ण जो आहे तो ट्रक आहे आणि तो ट्रक पलटी झाल्यामुळे कुठेतरी मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या पाठीमागे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी पोलीस पंचनामा करतात। थोड्या वेळाने जो ट्रक आहे तो बाहेर काढण्याचं, कडेला काढण्याचं काम जे आहे ते केले जातात। मात्र आज सकाळीच हे दोन महत्त्वाचे जे आहेत ते अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये कुठलीही दुःखद जी घटना आहे ती घडलेली नसली तरी सुद्धा कुठेतरी दोन तरुणी ज्या होत्या त्या मद्यधुंद अवस्थेत होत्या। घाटकोपरला एक तरुण जो चालक होता तो सुद्धा मद्यधुंद अवस्थेत अडकलेला होता। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा जे स्थानिकांनी होती ती कुठेतरी हा अशा पद्धतीचा आरोप केलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस चौकशी सुरू आहे। तर या जो भायखळ्याला सुद्धा जो अपघात झालेला होता त्या ठिकाणी आता पोलीस पंचनामा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात तिथलाही जो ट्रक आहे तो कडेला काढला जाईल। मात्र या संपूर्ण परिसरात जो वाहतूक कोंडी आहे ती सध्या पाहायला मिळते। अगदी धन्यवाद सगळ्या माहितीसाठी नंदकिशोर।